आपल्या महाराजांचा घात करण्यासाठी. रायगडावरचं जे दृश्य होतं, तिकडनं आऊसाहेब उभ्या होत्या, तिकडनं महाराज साहेब होत्या, आऊसाहेबांच्या बाजूला राणी सईबाई होत्या, आऊसाहेबांच्या कडेवर माझ्या 2.25 वर्षाचा शंभू राजा होतो, बाजूला तानाजी मालुसरे होते. माझ्या शिवाजी महाराजांनी मुजरा घातला आऊसाहेबांना, नेताजी पालकरांकडे बघितलं आणि सांगितलं, गड्यांनो, आता जर इथून पुढे निघताना माझं जर काही बरं वाईट झालं तर आऊसाहेबांच्या आज्ञेत राहा, नेताजींच्या सूचनेचं पालन करा आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवा. सोपं नसतं हे, आचरण आणणं फार कठीण असतं. आणि आज पुन्हा एकदा मला प्रत्यय येतोय की तसाच एक स्वर्णोबत तुम्हाला आणि आम्हाला लाभलेला आहे, तो आदरणीय चंद्रकांत निंबाजी पाटील यांच्या रूपानं, की जो आपल्या पायाला भिगरी बांधतोय आणि सैरावैरा धावतोय. कशासाठी? विकासासाठी. मी म्हणणार नाही की आदरणीय चंद्रकांत निंबाजी पाटील यांनी आपल्या विकासाच्या गुण तालिकेवर 100 पैकी 100 गुण मिळवलेले असतील, नाही, कदाचित दादा 50 गुण मिळवले असतील. पण जो एक सरनोबत होता, 30 वर्ष राज्य करून गेला, त्यांनी आपल्या 30 वर्षाच्या राजवटीत 3 गुण देखील मिळवले आहे का? आणि म्हणून अंतर्मनाला प्रश्न विचारायचा आहे की 50 गुण हे 3 गुणापेक्षा काही पटीने जास्त आहे. आणि म्हणून जागरूक होऊन आपल्याला धनुष्यबाणाचं बटन दाबायचं आहे. आणि म्हणून मी आज जागरूक करणार आहे त्या माझ्या माता भगिनींना. का? कारण आदरणीय शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि आपले अजितदादा या त्रिवेणी संगमाने एक निश्चय केला. काय? तर आपल्या हाताच्या जिजाऊंना, अहिल्याबाईंना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं. आणि म्हणून लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून 1500 रुपये आणि पुढच्या महिन्यापासून 2100 रुपयाचा धनादेश जाहीर केलेला आहे. रक्कम मोठी नाहीये, मला माहित आहे, मर्सिडीज घेता येणार नाही, बिल्डिंग उभी करता येणार नाही, पण स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी माझ्या बहिणीसाठी ती रक्कम पुरेशी आहे. कारण महिन्याला जर 2100 रुपये येतील आणि एका घरात जर 2 महिला असतील, माझ्या 2 बहिणी असतील, तर वर्षाकाठी जवळजवळ 50,000 रुपये बाजूला पडणार आहे. आणि तो 50,000 रुपये माझ्या बहिणीचा स्वाभिमान जिवंत ठेवणार आहे. माझी बहीण, माझी आई, माझी मावशी माझ्या लहान भावाला सांगू शकेल, बाबा रे गडबड करू नको, तुझ्या थोरल्याला आणि तुझ्या बाबाला त्रास देऊ नको, तुला उद्योग टाकायचा आहे ना, एखाद्या फायनान्स कंपनीकडनं लोन घे, माझे मोठे भाऊ शिंदे साहेब मला EMI टाकणार आहे आणि तुझा EMI मी भरणार आहे आणि तुला उद्योगधंद्यासाठी सक्षम करणार आहे. आणि म्हणून त्या सक्षमीकरणासाठी माझ्या आयांनो आणि बहिणींनो, ही लढाई खऱ्या अर्थाने तुमची आहे. तुम्हाला ठरवायचं आहे की आता एका बहिणीचा विकास करायचा आहे की सुरवाड्यामधल्या प्रत्येक बहिणीचा आता विकास होऊ द्यायचा आहे. कारण त्या बहिणीचा विकास करण्यासाठी तिचा बाप सक्षम आहे. हो, कमी वयामध्ये तिचा खूप विकास केलेला आहे, चेअरमन पद दिलेलं आहे, आमदारकी मिळावी म्हणून उमेदवारी मिळवून दिलेली आहे. पण ह्या बहिणींसाठी फक्त शिंदे साहेब आहेत, फडणवीस साहेब आहेत आणि अजितदादा आहे. आणि त्यांचं माध्यम म्हणून इथं उभा तुमचा चंदू भाऊ आहे आणि त्यांचा धनुष्यबाण आहे. आणि म्हणून मी म्हटलं की रात्र वैऱ्याची आहे. जसं रायगडाचा पत्ता अफजल खानाला आयऱ्या घराने सांगितला नव्हता, तो सांगितला होता तुमच्या आमच्या मधल्यानेच. आणि म्हणून घातपात होऊ नये, भूलथापांना माझी आई, माझी बहीण बळी पडू नये. म्हणून मी कीर्तीने विनंती करेल, तुला बरं आहे, तर हे घर तुला चालवायचं आहे. माझा भाऊ पुढे निघून जातो, माझा बाप शेतात निघून जातो, पण घरातल्या जबाबदाऱ्या तुला सांभाळायच्या आहेत. घरात नातलग येतात, तू काय सुख आहे, याचं सगळं व्यवस्थापन माझ्या आईला करायचंय, माझ्या बहिणीला करायचंय. पण आज तो स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी जर कोणी काम करत आहे तर ते आदरणीय चंद्रकांत निंबाजी पाटील करत आहेत, त्यांचा धनुष्यबाण करत आहे. आणि म्हणून 20 तारखेपर्यंत डोळ्यात तेल घालायचं आहे. कोणी भूलथापा देईल, 3,000 देऊ, 4,000 देऊ, अरे कुठून देणार? केंद्रात सरकार माहितीचं आहे. निवडून जर आले ना चुकीच्या पद्धतीने येणार तर नाहीच. 5 वर्ष एकच सांगतील आमच्या हातात काही नाहीये, हात वर करून बघतील आणि तुम्ही आम्ही काहीच बोलू शकणार नाही. परंतु महायुतीचं सरकार केंद्रात आहे, महायुतीचं सरकार राज्यामध्ये 1001% येणार आहे. पण त्यासाठी चंद्रकांत निंबाजी पाटलांना काठावर पास करायचं नाहीये. या सुरुवातीतून 80% मतदान द्यायचं दादा, आपल्याला 99.99% मतदान द्यायचं आहे. मग कुठल्याही पक्षाचा असो, विजय झाला तर त्या खारीचा नाही, या सुरुवातीकरांचं सिंहाने काम केलं. पण तरी देखील
आम्हाला दुःख झालं बरं का, पण दुःख याचं नाही झालं की श्रीराम पाटील पडले. दुःख याचं झालं की श्रीराम पाटीलांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला गेला. आणि तो खंजीर कोणी खुपसला? ऐऱ्या गैऱ्या नतू गैऱ्यानी नाही, आपल्यातच असणाऱ्यांनी तो खंजीर खुपसला. ज्यांच्यासाठी आता एक विशेषण सगळीकडे बोललं जात आहे, ते विशेषण म्हणजे कौटुंबिक गुलाम. आणि मला आनंद वाटतो सांगताना की 2019 ला ट्रॅक्टरवर बसून एक सरनोबत स्वार होऊन येतो आणि या सुरवाळ्यातल्या कौटुंबिक गुलामांवर नांगर फिरवतो आणि या सगळ्यांची गुलामगिरीतून मुक्तता करतो. ज्यांनी स्वराज्याचं स्वप्न अंगीकारलं ते छत्रपती शहाजी राजे, ज्यांनी त्याचा निश्चय केला त्या राजमाता जिजाऊ, आणि जो संकल्प आचरणात आणला हे स्वराज्य सगळ्यांना दाखवून दिलं ते माझे छत्रपती शिवाजी महाराज. या सगळ्यांना मी सर्वप्रथम त्रिवार मानाचा मुजरा घालतो. उपस्थित सर्वप्रथम आमचे आदरणीय प्रेरणास्थान उद्धव दादा. टोंगळा पूर्ण झिजलेला आहे पण तरी भिंगरी लावून फिरत आहे. का माहित आहे? कारण अभी नाही तो कभी नाही म्हणून आमदार साहेबांच्या पाठीला हात देत आहे आधाराचा. सोबत आमच्या मनूरचे सरपंच सुभाष दादा याही वयात एका मिनिटाची विश्रांती घेत नाहीये. का? संपूर्ण स्वराज्य माझ्या सुरवाळ्यासारख्या ग्रामीण भागाला मिळावं म्हणून. 5 वर्षापासून सतत प्राध्यापक हितेश पाटील प्रत्येक गोष्टींचा पाठपुरावा करताय का माझा ग्रामीण भाग मुख्य प्रवाहात यावा म्हणून. आणि म्हणून या सगळ्यांनाही मी पुन्हा एकदा वंदन करतो. सोबतच सुसज्ज, सुशील आणि सक्षम असलेल्या माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर बसलेल्या मावळ्यांना देखील मी मनोमन नमन करतो.